नमस्कार. आजच्या भागामध्ये ऋषिकेश जानकीची वाट बघत असतो. कारण खूप रात्र झालेली असते, तरीसुद्धा जानकी घरी आलेली नसते. तेव्हा ओवी विचारते, की "बाबा, माझा सगळा होमवर्क करून झालेला आहे. आई कुठे आहे? मला खूप जास्त भूक लागली." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "काय झालं बाळा? मी ऐकलं नाही." तेव्हा ओवी म्हणते, "बाबा, मला भूक लागली. आई कुठे आहे? मला जेवायला पाहिजे. मला खूप जास्त भूक लागली." त्यानंतर तिथे आता जानकी आलेली असते. ऋषिकेश म्हणत असतो, "मलासुद्धा माहिती नाही आहे जानकी कुठे गेली आहे." आणि तो फोन करायला जाणार, तेवढ्यातच तिथे जानकी आलेली असते. तेव्हा जानकी म्हणते, "काय झालं?" तेव्हा ओवी म्हणते, "आई, अगं कुठे गेली होतीस तू? हे बघ मला खूप जास्त भूक लागली. आज तू मला काही जेवायला दे. कारल्याची भाजी दे, भेंडीची भाजी दे. मला ज्या भाज्या आवडत नाही त्या जरी दिल्यास ना, तरीसुद्धा आज मी जेवायला तयार आहे. पण आई लवकर जेवायला दे ना. मला खरंच खूप भूक लागली आहे गं." तेव्हा इथे जानकी म्हणत असते, "हो बाळा, मी तुला जेवायला देणारच आहे." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "जानकी, अगं पण तू गेली होतीस कुठे? घरामध्ये स्वयंपाकसुद्धा तयार नाही आहे. मग तू आता काय बनवणार? ओवीला पण किती भूक लागली. मी एक काम करतो, मी सुद्धा तुला स्वयंपाकात मदत करतो. चल आपण दोघं जण मिळून काहीतरी बनवूया." तेव्हा इथे जानकी म्हणते, "अहो हो, हो. तुम्ही दोघं जण जरा गप्प बसाल का? तुम्ही शांत बसाल ना, तेव्हा मी सुद्धा काहीतरी बोलेन." तेव्हा जानकी म्हणते, "ओवी, हे बघ आज मी माझ्या ओवीसाठी काय घेऊन आली आहे." तेव्हा इथे ओवी बघते तर काय, वांग्याची भाजी, पुरी आणि शिरासुद्धा दिलेला असतो. तेव्हा इथे आता ओवी म्हणत असते, "अरे वा आई, इथे वांग्याची भाजी, पुरी आणि शिरासुद्धा आहे." तेव्हा इथे जानकी म्हणत असते, की "मी माझ्या ओवीसाठी घेऊन आले. तुला माहिती आहे का? अगं बंटीची आजी, त्यांच्याबरोबर मी मंदिरामध्ये गेले होते. तिथे महाप्रसाद होता. तेव्हा मी म्हणाले, माझ्या ओवीला महाप्रसाद नक्की आवडेल. म्हणून मी तुझ्यासाठी हा घेऊन आले. खा बरं तू आता." तेव्हा ओवी आता खायला जाते. तेव्हा इथे ओवी म्हणत असते, "आणि आई तुला?" तेव्हा जानकी म्हणते, "अगं आम्हाला काय? आम्ही दोघेजणं काहीतरी खाऊ. आणि तुला माहिती आहे का? आता मी मंदिरामध्ये गेले होते ना, तिथे मी महाप्रसाद एवढा खाल्ला आहे ना, म्हणजे ते लोकं बनवत होते आणि मी खात होते. माझं पोट भरलं आहे महाप्रसाद खाऊन. त्याच्यामुळे मला काही नको आहे आता. माझ्या पोटामध्ये एक अन्नासाठी जागासुद्धा नाही आहे, की पाण्याचा घोटसुद्धा जाणार नाही आहे. तू पोटभर खा. तुझं पोट भरेल ना ओवी याच्यामध्ये?" तेव्हा ओवी म्हणते, "हो, माझं पोट याच्यामध्ये भरेल आणि बाबा तुम्हाला, तुम्ही खा ना." तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, "ओवी, मलासुद्धा बाबा काहीच नको आहे. मी माझ्या मित्राबरोबर बाहेर गेलो होतो ना, तिथे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मिसळ खाण्याची स्पर्धा झाली होती आणि त्याच्यामध्ये मी खूप मिसळ खाल्ली. तेव्हा माझ्या पोटातसुद्धा जागा नाही आहे. तू खा बरं." तेव्हा इथे जानकी म्हणते, "ऋषिकेश इकडे या." त्यानंतर दोघेजणं किचनमध्ये जातात आणि जानकी म्हणत असते, की "ऋषिकेश, आता फक्त एवढंच उरलं आहे घरामध्ये. 2 चम्मच साखर. तुम्ही 1 चम्मच साखर खा, मी 1 चम्मच साखर खाते आणि त्याच्यावरती आपण पाणी पिऊया." आज आपल्या ओवीचं तरी भागलं. महाप्रसाद होता, तो मी तिच्यासाठी घेऊन आले, लाईनीमध्ये उभं राहून. आपल्याला आता काही नको आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "म्हणजे किराणा सगळा संपलाय का?" तेव्हा जानकी म्हणते, "भरलाच कुठे होता? आपण जे काही सामान आणलं होतं फराळासाठी, त्याच्यामध्ये जे काही उरलं होतं, त्याच्यात आत्तापर्यंतचे दिवस आपण काढले. बाकीचे पैसे हॉस्पिटलमध्ये भरले होते आणि थोडे उरले होते ती ओवीची फी. त्याच्यामुळे आता घरामध्ये काहीच नाही आहे." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "काळजी करू नको. मी लवकरच घरामध्ये सामान भरेन." त्यानंतरला ओवी म्हणत असते, "आई, बाबा लवकर इकडे या. बघा ना पुरी किती खारट आहे आणि इथे भाजीसुद्धा तिखट आहे. मला तर खूप जास्त तिखट लागते. आई लवकर पाणी घेऊन ये ना." तेव्हा जानकी येते आणि म्हणते, "काय झालं ओवी?" तेव्हा ओवी म्हणते, "भाजी बघ किती तिखट आहे. माझं तर तोंडच पोळलं." तेव्हा इथे जानकी आणि ऋषिकेश दोघेजण आता घाईघाईने एक घास खाऊन बघतात, की पुरी कशी खारट आणि भाजी कशी तिखट. तेव्हा जानकी म्हणते, की "ओवी, अगं भाजी तिखट नाही आहे. तू एवढं तिखट खातेस बाळा. मग आज तुला एवढी तिखट का लागली भाजी?" तेव्हा इथे ओवी म्हणत असते, "नाही आहे ना भाजी तिखट. मग तुम्ही दोघंजणं का खात नाही? हे बघ आई, तू सुद्धा एक घास खा आणि बाबा तुम्ही पण खा. मला माहिती आहे तुम्ही दोघांनी सकाळपासून काहीसुद्धा खाल्लेलं नाही आहे आणि हे सुद्धा तू फक्त माझ्यासाठी घेऊन आली आहेस ना आई? मला सगळं काही माहिती आहे. आपण दोघेजणं एक टीम आहोत ना? मग जे काही असेल ते आपण तिघांनी मिळून खायचं. मग पोट नाही भरलं तरीसुद्धा चालेल. मला माहिती आहे तुम्ही दोघांनी काही खाल्लेलं नाही आहे. नाहीतर तुम्हाला खायचं नसेल तर मी सुद्धा एक एक चम्मच इथे साखर खाईन आणि त्याच्यावरती पाणी पिऊन झोपेन. चालेल का तुम्हाला? नाही ना?"
तेव्हा इथे जानकी ऋषिकेश ओवी एकमेकांना एक एक घास अजून भरवतात. तर इथे आता खूपच सौमित्र चिडचिड करत असतो. तेव्हा अवंतिकाही त्याने म्हणते, "सौमित्र काय झालं रे? अरे चिडचिड करायचं डिपार्टमेंट माझं आहे ना, मग तू का एवढी चिडचिड करतोयस?" तेव्हा सौमित्र म्हणत असतो, "इथे आपण एक एक प्रयत्न करून प्रत्येक गोष्ट चिकटवण्याचं काम करतोय आणि ही ऐश्वर्या तेवढ्याच ताकदीने सगळं काही फाडून टाकण्याचा प्रयत्न करते. एवढी डोक्यात गेले ना माझ्या. आता इथे जानकी वहिनी कशी येणार आहे सांग बरं तुम्हाला. पण काही झालं ना, आर पार. जानकी वहिनी नानांना भेटणारच, नाहीतर आपण नानांना घेऊन बाहेर जाऊया." तेव्हा अवंतिका म्हणते, "ते शक्य नाही आहे सोमी. तुला माहिती आहे ना, आता बघ जानकी वहिनी इथे येणार आहे हे नुसतं त्या ऐश्वर्याला कळलं तर तिने आईचे कान भरले आणि तिने किती तमाशा केला तू बघितलंस ना. मग आता जर आपण नानांना बाहेर घेऊन गेलो तर त्या ऐश्वर्याला कळल्याशिवाय राहणार आहे का? ते अजून काहीतरी तमाशा करेल." तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, "मग काय करायचं? आपण नाना आणि जानकी वहिनीची भेट घडवून द्यायची नाही का?" तेव्हा अवंतिका म्हणते, "मी कुठे असं म्हणाले. आपण त्या दोघांची भेट घडवून देऊया. पण आपल्याला आता असं शक्य होणार नाही. काहीतरी नाटक करावं लागेल." तेव्हा सौमित्र म्हणतो, "नाटक? माझ्या डोक्यात एक प्लॅन आलेला आहे." तेव्हा इथे आता जानकी वहिनीच्या वागण्यावरूनच हा प्लॅन आला आहे. आपण तिने जसं आधी केलं होतं ना, तसंच आता करूया. तेव्हा अवंतिका म्हणते, "काय केलं होतं?" तेव्हा इथे आता सौमित्र एक किस्सा सांगतो. ज्या वेळेला शर्वरीचं आणि तिच्या नवऱ्याचं लग्न झालेलं असतं, त्यावेळेला सगळेजण फिरायला गेलेले असतात आणि तेव्हा जानकीने एक नाटक केलेलं असतं. तेव्हा जानकीने काय केलं होतं हे सौमित्र अवंतिकाला सांगतो. तेव्हा अवंतिका म्हणते, "ठीक आहे, प्लॅन तर खूप छान आहे, पण याच्यामध्ये आपण एक वकिली टच देऊया. मी आईना आधीच सांगेन की माझी क्लायंट घरी मला भेटायला येणार आहे. मग इथे जानकी वहिनी आल्या की कुणालाही त्यांच्यावरती संशय हा येणार नाही आणि घरामध्ये ते ऐश्वर्या नसेल ना, तेव्हाच आपल्याला प्लॅन करायचा आहे." तेव्हा सौमित्र आणि इथे अवंतिका नाना आणि जानकीची भेट घडवून देण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. तर इथे आजी आता एकीकडे चहा पित असतात आणि बारीक नजर करून बाहेर लक्ष ठेवत असतात. तेव्हा सुमित्रा तिथे तरी म्हणते, "काय गाई काय झालं काय? बारीक डोळे करून असं बाहेर काय बघतेस?" तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात, "अगं सुमित्रा, मी बारीक नजर ठेवू नये. जानकी जर घरामध्ये आली तर, म्हणून मी इथे पहारा देते." तेव्हा सुमित्रा म्हणत असते, "अजिबात ही जानकी इथे येणार नाही आहे. मी सौमित्राला निष्कून सांगितलेलं आहे की जानकीने या घरामध्ये पाऊल ठेवलेलं मला चालणार नाही. तेव्हा ती नाही येणार इथे." तर इथे आजी म्हणत असतात, "अगं तरी पण लक्ष ठेवायला नको का? जर ती या घरामध्ये आली तर?" एकतर सारंग आणि माझी गुंडी दोघेही घरामध्ये नाही आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते, "का काय झालं? कुठे गेले दोघेजणं?" तेव्हा आजी म्हणतात, "सारंग आणि ऐश्वर्या दोघंजणं ऑफिसला गेलेत." तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, "सारंगचं ठीक आहे, पण ऐश्वर्या कशाला ऑफिसला गेली आहे?" तेव्हा इथे आजी म्हणत असतात, "अगं हुशार आहे तुझी सून, ऐश्वर्यासुद्धा हुशार आहे, म्हणून तर दोघंजणं ऑफिसला गेलेत ना. आता बघ तुझी कंपनी किती उंच शिखरावरती घेऊन जातील." तेव्हाच इथे आता अवंतिका म्हणत असते, "नाही उंच शिखरावरती घेऊन जाऊ दे, पण काही चुकीचे निर्णय घ्यायला नको. मागच्या वेळेला त्या ऐश्वर्याने आपल्या वडिलांची बाजार समितीवरती नेमणूक केली होती, तेव्हा आपल्या कंपनीला किती मोठा लॉस झाला होता, हे काही तुमच्यापासून लपवून नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना?" तेव्हा आजी म्हणतात, "हो ते सगळं बरोबर आहे, पण नंतरला सगळं तिनेच निस्तरलंसुद्धा होतं ना. हुशार आहे माझी गुंडी." "काय गं अवंतिका, गुंडी ऑफिसला जाऊन काम करते, तर तुझ्या नाकाला मिरच्या का झोंबतायत?" तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, "माझ्या नाकाला मिरच्या झोंबायची गरज नाही आहे, पण कंपनीमध्ये जाऊन फक्त चांगले निर्णय घ्यायला पाहिजे, ज्याने खरोखर कंपनीचा फायदा होईल." तेव्हा आजी म्हणत असतात, "अगं तूसुद्धा तुझ्या नवऱ्याला मदत करतेस ना, हो की नाही? तूसुद्धा वकीलच आहेस ना. मग ऐश्वर्याने तिच्या नवऱ्याला मदत केली तर काय झालं? तुलाही का एवढा राग येतोय?" तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, "मी मदत करते, मी चुकीचे निर्णय नाही घेत, जशी ऐश्वर्या घेते." तेव्हा आजी म्हणते, ते ऐकल्यानंतर आता सुमित्रा म्हणत असते, "काय चाललंय काय तुमच्या दोघींचं? तुम्ही दोघीजणी आता वाद घालणं बंद करणार आहात का?" तेव्हा इथे अवंतिका म्हणते, "आई माझं तुमच्याकडे थोडं काम होतं. म्हणजे
माझी एक क्लायंट आहे, ती मला घरी भेटायला येणार आहे. मी आणि सौमित्र आम्ही दोघेजणं ऑफिसला जात नाही ना, घरूनच काम करतोय. तेव्हा मी विचार केला, की त्यांनासुद्धा घरीच बोलवावं. तेव्हा ते मला मीटिंगसाठी भेटायला येणार आहेत, मग ते निघून जातील. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, "अगं येऊ दे ना, तुझ्या क्लायंट आहेत ना, येऊ देत मग." तेव्हा आजी म्हणतात, "कुठली केस कुठली आहे तुझी?" तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, की आर्थिक मालमत्ता याच्यावरती माझी केस आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला ते कळेलच. तेव्हा आजी म्हणते, "हो का? बरं येऊ दे, येऊ दे हां." तेव्हा इथे अवंतिका आता जात असताना आजी म्हणते, "ए थांब" आणि म्हणते, "हा कप घेऊन जा आणि किचनमध्ये जाऊन ठेव." तेव्हा अवंतिका तो कप उचलते आणि किचनमध्ये नेऊन ठेवते. तेव्हा आजी म्हणत असतात, "सुमित्रा, अगं अशा अनोळखी माणसांना घरी कशासाठी बोलवलंस तू? का होकार दिलास?" तेव्हा सुमित्रा म्हणते, "आई, अगं असं काय करतीयेस? तिची क्लायंट जर तिला भेटायला येणार आहे घरी, तर येऊ देत ना. हे घर तिचंसुद्धा आहे ना. मग काय झालं? ती कुणाला बोलवते, कुणाला नाही, याचीसुद्धा चौकशी करायची आहे की काय आता?" तेव्हा इथे आजी म्हणत असतात, "मला ना नक्कीच काहीतरी गडबड वाटते. क्लायंट येणार आहे का? ती क्लायंट कोण आहे? याच्यावरती बारीक लक्ष ठेवायला हवं आहे." तर इथे ऋषिकेशने आता ओवीला तयार केलेली असते. त्याचे केस वगैरे विंचरून दिलेले असतात. तर इथे जानकीने तिचा टिफिन तयार केलेला असतो. ओवीसाठी इथे उपमा बनवलेला असतो. ती म्हणते, "टोमॅटो टाकलायस ना उपम्यामध्ये आई?" तेव्हा जानकी म्हणते, "नाही गं, मार्केटमध्ये ना टोमॅटोज नव्हते म्हणून नाही टाकला. पण अशा पद्धतीने मी इथे बनवलाय ना उपमा, तुला खूपच जास्त आवडेल." तेव्हा ओवी म्हणते, "आई, अगं एकच टिफिन? माझ्या स्कूलमध्ये 2 टिफिन लागतात. तुला माहिती आहे ना, छोटा खाऊ आणि मोठा खाऊ. आता मोठा खाऊ मी काय घेऊन जाऊ?" तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, "काही नाही आहे गं बाळा, मला आता मॅनेज नाही करता आलं. आजच्या दिवस तू मॅनेज कर ना." तेव्हा इथे ओवी म्हणत असते, "आई, अगं फराळाचं काय असेल ते तरी दे." तेव्हा जानकी म्हणते, "एकच चकली उरली, ती पण नरम झाली. नको ती, बरोबर नाही लागणार." तेव्हा इथे ओवी म्हणते, "अगं आई, पण मग मी विचारल्यानंतर मी काय करू? ती नरम झालेली चकली दे, मी खाईन ती. मी काही नाही बोलणार." तेव्हा इथे जानकी म्हणते, "खरंच खाशील तू?" ती म्हणते की "ठीक आहे." आणि मग नरम झालेली चकलीसुद्धा ओवी घेऊन जाते. तेव्हा ती इथे शूज घालायला गेल्यानंतर जानकी म्हणत असते, "ऋषिकेश बघितलंत ना, आपली ओवी किती मोठी झाली आहे. तिला तिला जर अशी नरम चकली वगैरे दिली, तर टिफिन परत घेऊन यायची आणि आता बघा स्वतःच्या तोंडाने मागून येते, की नरम चकली खाईल म्हणून." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "हो ना, लहान मुलंसुद्धा असेच असतात. म्हणजे त्यांच्या बोटामध्ये जर जादूची अंगठी असेल ना, त्या लोकांना सगळं काही चांगलं हवं असतं. पण ती जादूची अंगठी जर कधी खाली पडली, तर ती लगेच समजूतदार होतात, हुशार होतात आणि आई-वडिलांनासुद्धा समजून घ्यायला लागतात. तशी आपली ओवी आता समजूतदार झालेली आहे. पण काळजी करू नको तू जानकी. मला माहिती आहे तू हे जे काही करतेस ना, त्याच्या पाठीमागे काहीतरी चांगला हेतू आहे. तू कर, आता मी तुला अडवणार नाही. आणि हे बघ, संध्याकाळपर्यंत मी पैसे घेऊनच येईन. मग घरामध्ये किराणासुद्धा भरायला होईल." तेव्हा जानकी म्हणते, "बरं ठीक आहे. तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. काहीतरी बाहेर खाऊन घ्या." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "हो, तू पण काहीतरी थोडंफार खाऊन घे. मी ओवीला शाळेमध्ये सोडतो आणि तिथूनच जातो." त्यानंतर इथे आता सौमित्राचा फोन आलेला असतो. ऋषिकेश नाव वगैरे बघत नाही. डायरेक्टली म्हणतो, की "जानकी हे घे, तुझा फोन आला तेव्हा इथे जानकी फोन उचलते आणि म्हणते, "हां, बोला सौमित्र भाऊजी. थांबा, ऋषिकेश आत्ताच गेलेत. मी येते हां घरी नानांना भेटायला." तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो, "नाही वहिनी नाही, ते शक्य नाही आहे. तू नानांना भेटायला येणार आहेस, ही बातमी ऐश्वर्याला कळली आणि तिने आईचे कान भरलेले आहेत. तू जर आलीस तर दारापाशी सगळ्याजणी तलवारी काढून उभ्या राहणार आहेत. तेव्हा इथे आपल्याला काहीतरी नाटक करावं लागणार आहे. म्हणजे तुझ्याकडूनच शिकलोय मी हे." तेव्हा इथे जानकी म्हणते, "म्हणजे?" तेव्हा इथे सौमित्र आता तिला एक प्लॅन समजावून सांगतो. तो म्हणत असतो, की "नानांना काही झालं तरी तू भेटायचंच आहे. पण त्यासाठी आपल्याला आता हे छोटंसं नाटक करावं लागणार आहे." जे सौमित्र जानकीला आता समजावून सांगतो. तर पुढील भागामध्ये इथे सौमित्र आता डोरबेल वाजवतो. तेव्हा सुमित्रा तिथे येते आणि दरवाजा उघडते. तेव्हा ती समोर आता अवंतिकाच्या क्लायंटकडे बघतच राहते. तिच्या क्लायंटने छान असा ड्रेस घातलेला असतो आणि छान तयार होऊन आलेली असते. तेव्हा सुमित्रा तिच्याकडे बघतच राहते. तेव्हा इथे सुमित्रा ओळखतसुद्धा नाही, की ती नेमकी कोण आहे? ती जानकी आहे की दुसरी कोण? त्यानंतरला इथे जानकीने छान असा वेगळा गेटअप केलेला असतो. तिने ड्रेस घातलेला असतो आणि चष्मा वगैरे. केससुद्धा नेहमीसारखे बांधलेले नसतात, तर सुट्टे केस असतात. तेव्हा इथे आजी म्हणतात, की "ही क्लायंट आहे का? आता मला गुंडीला फोन करून सगळं सांगावंच लागेल."
तेव्हा इथे आता आजीने फोन केलेला असतो ऐश्वर्याला आणि ती म्हणत असते, की इथे अवंतिकाची जी क्लायंट आलेली आहे ना, तिने आत्तापर्यंत जे काही मुद्दे मांडले, जे काही सांगितलं, ते आपल्या घरामध्ये सगळं घडून गेलेलं आहे. तेच त्या क्लायंटने सांगितलेलं आहे. तेव्हा इथे अवंतिका तिथेच उभी असते, पण ऐश्वर्याला आजीने फोन करून सगळं सांगितलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "आजी, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? जी क्लायंट बनून आली आहे, ती जानकी आहे का?" असं म्हणाल्यानंतर ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो.